दाणेदार रवाळ असे बेसनचे लाडू कसे बनवतात याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी अर्धा किलो बेसन व्यवस्थित चाळून घेतलं, जे मार्केटमध्ये रेग्युलर बेसन मिळतं त्याच बेसनापासून मी आज लाडू करून तुम्हाला दाखवणार आहे। कपाच्या मापाप्रमाणे मी इथे 5 कप घेतले आहेत बेसन। साखर देखील मी इथे बारीक चाळून घेतली आहे। 2.5 कप मी पिठी साखर घेतली इथे। अर्धा किलो बेसन पिठासाठी मी इथे 1 कप तूप घेतलंय। कढईमध्ये मी पहिला अर्धा कप तूप ओतून घेणार आहे, त्यानंतर अर्ध राहिलेलं नंतर यूज करणार। तूप गरम झालं तसं मी यात बेसन ऍड करते। सगळं मी बेसन या तुपामध्ये ओतून घेतलं। आता गॅस स्लो करून हे परतून घेत राहायचं। या गुठळ्या अशा व्यवस्थित मोडत राहायच्या। त्याचं थोडंफार व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं। थोडं थोडं करून तूप ऍड करत राहते। जे मी अर्धा कप ठेवलेलं तेच मी ऍड करत राहते यात। हे राहिलेलं सगळं तूप ओतून घेते। थोडंसं अजून लागल्यास 2-3 चमचे मी ऍड करणार यात। काही तुम्हाला बेसन तसं कोरडं दिसतं, पण जसं बेसन भाजत जातं तसं पातळ होत जाणार। बघू शकता बेसनचं टेक्स्चर आता कसं होत आलंय। मला इथे बरोबर 1.25 कप तूप लागलेलं आहे। 1 कप मध्ये नाही झालं। स्लो गॅसवर 20 मिनिटं बरोबर भाजून घेतलीये मी। अजून 10 मिनिटं तरी भाजून घेतला पाहिजे। त्यामुळे गॅस मीडियम ठेवून परतून घेत राहायचं। ते लाडू देखील दाणेदार बनण्यासाठी मी इथे हळदीचं पाणी करून घेतलंय। त्याचे मी 3 चमचे यात टाकणार आहे। कलर देखील छान येतो आणि दाणेदार देखील बनतात। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दाणेदार पीठ तयार झालंय। आता हे बेसन मी एका परातीत ओतून घेते। इथे मी परातीत पीठ थंड करायला ठेवलंय। थंड म्हणजे नॉर्मल कोमट झाल्यावर मी यात पिठी साखर ऍड करणार। बेसन हे थंड झालं तसं मी यात पिठी साखर ओतून घेते। काजू बदामचे मी पीस ऍड करते बारीक केलेले। थोडेसे किसमिस ऍड करते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करते। पीठ असं व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेते। पीठ इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय, बघू शकता। एक एक करून बेसनचा लाडू करून घेते। मी जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही, एवढ्या आकाराचे लाडू बनवून घेते। त्याच्यावर मी एक काजू बदामचे पीस लावते। चकाकी येण्यासाठी लाडूला असं गोल गोल व्यवस्थित फिरवून घ्यायचं। हा लाडू बनवून इथे तयार आहे। टाळ्याला न चिकटणारे रवाळ दाणेदार असे हलवाई स्टाईल बेसनचे लाडू बनवून इथे तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा। ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।